मागील आठवड्यामध्ये आपण कालामसुत्त अर्थात ग्रहस्थी विनय या सर्वसामान्य उपासक उपासिकांसाठी असणाऱ्या किंवा ग्रहस्थी जीवन जगणाऱ्या मंडळींसाठी बुद्धाने दिलेली अत्यंत महत्वपूर्ण शिकवण, जी शिकवण जेव्हा हे कालामसुत्त सांगितलं तेव्हा जितकी महत्वाची होती त्यापेक्षा अधिक महत्वाची ती आजच्या या 21व्या शतकातील आधुनिक काळातही तशीच महत्वाची आहे, तेवढीच ती महत्वपूर्ण आहे. गत आठवड्यामध्ये मी प्रास्ताविकाच्या रूपात सांगितलं होतं की आपल्या मुलाने सन्मार्गावरती आरूढ व्हावं यासाठी मुलाच्या भविष्याची काळजी असणारा एक पिता म्हणजे सिगाल याचे वडील. सिगाल आपलं ऐकत नाही म्हणून अगदी वेगळ्या प्रकारचं उपाय कौशल्य वापरून आपल्या मृत्यूपूर्वी अखेरचं वचन देऊन अशा प्रकारे सिगाल याला शब्दामध्ये अडकवलं की एक ना एक दिवस सिगाल आणि तथागत यांची गाठभेट होईल. आणि आपण पाहिलं की राजगृहाबाहेरच्या चौरस्त्यावरती हा सिगाल आपल्या वडिलांचं अंतिम वचन पूर्ण करण्यासाठी रोज आंघोळ करून ओल्या वस्त्रासह त्या चौरस्त्यावर येऊन सहाही दिशांना पाणी घालत असे आणि पूजा करत असे. हे करण्यापाठीमागचा मुख्य हेतू हाच होता की आपल्या मुलाचं केव्हा ना केव्हा बुद्धाशी समन्वय व्हावा. कारण त्या चाणाक्ष वडिलांना हे ठाऊक होतं की वेळूवनात राहणारे तथागत हे भिक्षाटनाला येण्यासाठी राजगृहाच्या चौरस्त्यावरूनच ते राजगृहात प्रवेश करत असत. आज आपण पाहतो की आपण भूतकाळातील सिगालाचा अभ्यास करतो. तो आपल्या प्रत्येक कुटुंबाची हीच स्थिती आहे, हीच अवस्था आहे. घरामधली म्हातारी माणसं किंवा 50च्या पुढे वयाने असणारी माणसं ही विहारात जातात किंवा ऑनलाईन धम्म प्रवचन ऐकतात. परंतु तरुण पिढी जी आहे ती फेसबुक मध्ये, व्हॉट्सअप मध्ये, इंस्टाग्राम मध्ये, ट्विटर मध्ये एवढी मशगूल आहे की ना तर त्यांना धम्माशी काय घेणं देणं आहे, ना तर त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी काही सोयीसुतक आहे. त्यामुळं सिगालच्या बापासारखं ना तर आपल्यामध्ये कौशल्य आहे, ना आता एखाद्या चौरस्त्यावरती बुद्ध भ्रमंती करणार आहेत जेणेकरून ते आपल्या मुलांना उपदेश करतील. मागच्या आठवड्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली होती की जेव्हा सिगाल याला पूजा करताना पाहिलं तेव्हा तथागतांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि तथागतांनी सांगितलं, हे ग्रहपती पुत्रा, 6 दिशांची पूजा अशा प्रकारे नाही केली जात. आणि त्यावर आर्यचे आश्चर्यचकित होऊन मग विचारलं
सिगाल म्हणतो, मग 6 दिशांची पूजा कशी केली जाते? यावरती भगवान बुद्ध म्हणतात, दुर्गतीकडे घेऊन जाणाऱ्या 14 गोष्टींचं परिमार्जन केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आर्य धर्मानुसार 6 दिशांची पूजा होत नसते. आणि त्यामध्ये मग ते सांगतात, 4 प्रकारच्या कर्मक्लेशांचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे. हे जे 4 प्रकारचे कर्मक्लेश ज्याच्यातून निर्माण होतात, किंबहुना ज्याच्यामधून पाप कर्म अशी निर्माण होतात, अशा 4 गोष्टींचा त्याग करता आला पाहिजे, 4 कारणांचा. आणि संपत्ती विनाशाची जी 6 द्वार आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर राहता आलं पाहिजे. आणि यामध्ये आपण कर्मक्लेशाची 4 कारणं मागच्या आठवड्यात पाहिली होती. आणि ही 4 कारणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, आगळं वेगळं काही नसून, पंचशिलामधली ती पहिली 4 शीला आहेत. हिंसेचं शील आहे, चोरीचं शील आहे, व्यभिचाराचं शील आहे आणि वाचेचं शील आहे. आणि मोठी आश्चर्याची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की त्यामध्ये सुरामेरय मज्ज या शीलाचा तथागतांनी समावेश केलेला नाही. सुरामेरय मज्ज जे आहे हे शील संपत्ती विनाशाची जी 6 कारणं सांगितलेली आहेत त्याच्यामधल्या पहिल्या कारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित तदनंतर जेव्हा पंचशीलाची रचना केली असेल त्यानंतर कदाचित यांना सूत्रबद्ध त्याची मांडणी केली असेल, असंही असू शकतं. परंतु ज्यामुळे माणसाच्या हातून पाप घडतं किंवा अकुशल कर्म घडतं त्याची 4 कारणं बुद्ध सांगत आहे. आणि त्या 4 कारणाचं वर्णन करत असताना तथागत सांगत आहेत, पहिलं कारण आहे लोभ किंवा छंद, कामछंद. दुसरं कारण आहे दोष किंवा द्वेष. तिसरं कारण ते सांगत आहेत मोह किंवा अज्ञान. आणि चौथं कारण सांगत आहेत तथागत ते म्हणजे भय, भया, भीती. आणि या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये तंतोतंत पाहायला मिळतात. जेव्हा केव्हा मनुष्य तृष्णेच्या, क्रोधाच्या, संभ्रमाच्या आणि भयाच्या प्रभावाखाली असतो किंवा त्याचं मन जेव्हा या 4 प्रकारच्या विकृत मनोअवस्थांनी प्रभावित झालेलं असतं तेव्हा माणसाच्या हातून अकुशल कर्म घडतं, दुष्कर्म घडतं, पापकर्म घडतं. आणि त्याच गोष्टी आपण वरच्या 4 कर्मक्लेशामध्ये पाहतो. मग ती हिंसा घडू शकते, चोरी घडू शकते, व्यभिचार होऊ शकतो, माणूस खोटही बोलू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी बुद्ध जेव्हा सांगत आहे की या कर्मक्लेशापासून आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे, त्याच प्रकारे ज्यामुळे आपल्या हातून पाप कर्म घडतं त्या पाप कर्माचं जे मूळ आहे, ज्याला आपण रूट म्हणतो, मूळ शोधणं आणि त्याच्यावर कार्य करणं.
अर्थात या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या चारास चार आहेत. कर्मक्लेश पण चार आहेत आणि कर्मक्लेश किंवा पाप कर्म ज्या कारणांमुळे घडतं, ज्या कृतीमुळे घडतं, किंवा जी कृती ज्याच्यामुळे घडते, अशी त्याची चार बीज सांगितलेली आहेत. आणि ती चार बीज आपल्याला सरळ सरळ जे काही तीन विष सांगितली जातात, ती तीन विष आहेत आणि चौथं भय आहे, जी माणसाच्या मनाची सदैव स्थिती असते. आणि आपण मागच्या आठवड्यात हे पाहण्याचा प्रयत्न केला होता की हिंसा जी आहे, ही हिंसा घडण्याचं कारण त्याचं बीज द्वेषामध्ये आहे. चोरी व्यभिचार घडण्याचं कारण त्याचं बीज तणा तृष्णेमध्ये आहे. तृष्णेमुळे वासना आहे, तृष्णेमुळे स्वार्थ हव्यास आहे, तृष्णेमुळे आपल्याला ओरबाडावशी वाटतं, मला हवंय, हे मिळाल्यामुळे मला परिपूर्णता साध्य होईल आणि त्या परिपूर्णतेमुळे मी सुरक्षित होईल. आणि तृष्णा आणि द्वेष यासाठी माणसामध्ये आहे कारण माणसामध्ये अविद्या आहे, माणसामध्ये अज्ञान आहे, संभ्रमाची स्थिती आहे. आणि त्या संभ्रमाच्या स्थितीमुळे मनुष्य अंध झालेला आहे, तो आंधळेपणाने जगत आहे, तो स्वतःच्या शहाणपणाचा किंवा प्रज्ञेचा उपयोग करत नाही. आणि म्हणून मोहाचं जे प्रतीक आहे, हे मोहाचं प्रतीक डुक्कर या प्राण्यांच्या माध्यमातून पारंपरिक चित्र प्रतीकातून दाखवलेलं आहे. कारण डुकराला भलेही डोळे आहेत, परंतु जीवन व्यवहारात डुक्कर हे डोळ्याचा उपयोग करत नाही, तर ते डोळे असून फक्त दुर्गंधी ज्या नाकाने त्याला पाहायला मिळते, अनुभवायला, त्या दुर्गंधीच्या मागे धावत सुटतं आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतं. म्हणून हे जी अज्ञान आहे, संभ्रम आहे, आणि अज्ञान आणि संभ्रमामुळे मनुष्य लोभाचाही किंवा आसक्तीचा शिकार होतो, तसाच मनुष्य द्वेषाचाही शिकार होतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आसक्ती किंवा तणा हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये काही ठोस हवं असतं, ज्या ठोस असण्यामुळे त्याला सुरक्षित वाटतं, सिक्युअर वाटतं. आणि मग त्याला असं वाटतं, हे जे काही ठोस आहे ते ठोस मला कुठूनतरी बाहेरून मिळेल, आणि बाहेरून ते ठोस मिळाल्यामुळे माझी जी आंतरिक रिक्तता आहे, माझा जो इनर एम्प्टीनेस आहे, तो इनर एम्प्टीनेस हा भरला जाईल, तो रितेपणा भरून निघेल. परंतु हा रितेपणा भरून काढण्याची क्षमता कोणत्याही भौतिक वस्तूमध्ये नाही, नावलौकिकामध्ये नाही, सत्तेमध्ये नाही, मोठेपणात नाही, पदप्रतिष्ठेमध्ये नाही. आपली आंतरिक जी रिक्तता आहे, ती रिक्तता भरून काढण्याची क्षमता किंवा ताकद
ही केवळ आणि केवळ निर्वाणामध्ये आहे, केवळ आणि केवळ बुद्धत्वामध्ये आहे. बुद्धत्वच आपल्याला आपला पोकळपणा दाखवू शकतं, त्याचं ज्ञान घडवून आणू शकतं. आणि मग ज्या ज्या गोष्टीमध्ये आपली सुरक्षितता आपण पाहतो किंवा समजतो, ती गोष्ट आपल्याला जवळ हवीशी वाटते, आपल्या प्रभावाखाली हवीशी वाटते, आपल्या आधिपत्याखाली असावी अशी वाटते. आणि मग जेव्हा आपलं आधिपत्य, आपला प्रभाव, आपली मालकीच कुठेतरी डळमळीत व्हायला लागते किंवा असुरक्षित व्हायला लागते, तेव्हा हीच तृष्णा द्वेषाचं रूप धारण करते. आणि मग आपण चिडतो, रागावतो, संतापतो, क्रोधी होतो, हातपाय आदळतो, आक्रोश करतो, हातवारे करतो, आरडाओरडा करतो, किंचाळतो, धावून जातो आणि प्रसंगी आपण कॉलरला, गळ्याला हातही घालतो. हे सगळे भीती किती आहे, असुरक्षितता किती आहे आणि त्याच्या प्रमाणात क्रोध किती तापलेला आहे, त्याच्या ग्रॅव्हिटीवरती, त्याच्या प्रभावावरती अवलंबून असतं की माणूस कसा वागेल. आणि हे माणूस तेव्हाच वागतो जेव्हा त्याच्यामध्ये प्रज्ञेचा अभाव असतो, किंवा प्रज्ञेचा, ज्याला म्हणतात जो शहाणपणा आहे, त्या शहाणपणाची दृष्टी नसते, नजर नसते. आणि त्यामुळेच आपण पाहतो की जरी आपल्याला कर्मक्लेशाची 4 कारणं माहित असतील किंवा पंचशीलही माहित असेल, आपण भलेही शिक्षा घेतली असेल की मी हिंसा न करण्याची शिक्षा ग्रहण करतो, मी चोरी न करण्याची शिक्षा ग्रहण करतो, मी व्यभिचार न करण्याची शिक्षा ग्रहण करतो, पण त्यानुसार जगणं, त्यानुसार व्यवहार करणं आपल्याला खूप कठीण जातं, आपल्याला खूप अवघड जातं. आणि म्हणून बुद्धाने शीलांची रचना नकारात्मक केलेली आहे. आणि ती यासाठी नकारात्मक आहे की तिथल्या तिथे सर्वप्रथम जेव्हा आपल्याला आपल्या कृतीची जाणीव होत आहे, तेव्हाच आपण ती कृती थांबवायची आहे. जेव्हा आपण म्हणतो पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी, याचा अर्थ मी हिंसा न करण्याची शिकवण किंवा शिक्षा पद ग्रहण करतो. याचा अर्थ आपण काही कुणाला कापत नाही, चाकूने मारत नाही, कुणाचा खून करत नाही, पण अनावधानाने, अजागृतीमुळे, बाह्य परिस्थितीच्या प्रभावामुळे जर आपल्या हातून चुकून माकून कुठे हिंसा घडत असेल, तशा प्रकारचं वाचिक कर्म घडत असेल, कुठे भावनिक काळाबाजार होत असेल, पुढे आपल्याकडे शाब्दिक हिंसा होत असेल, तर तात्काळ आपल्या हातून तसं न घडू देणं म्हणजे स्वतःला तिथे थांबवणं. तीच गोष्ट पुढच्या शिलांसाठी सुद्धा लागू आहे. आणि एकदा चुकीचं वागणं थांबवलं की मग आपल्याला बरोबर किंवा उचित कसं वागायचं ते शिकायचं, त्याचा सराव करायचा, त्याचा अंगीकार करायचा आणि तो आपला नित्याचा जीवन व्यवहार बनवायचा. आणि मग बुद्ध काय सांगत आहेत
की हिंसा नको. मग हिंसा नको तर ज्या बीजातून हिंसा निर्माण होती तो द्वेष कसा कमी होईल? तर मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. रोज मैत्री भावना करा, रोज मैत्रीचा सराव करा. मैत्री हा जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया. जीवनात मैत्रीपूर्ण व्यवहार जगूया आणि त्या मैत्रीपूर्ण व्यवहारामधून आपण स्वतःला सकारात्मक आपले जे ऍटिट्यूड आहेत, त्या मनोधारणाची प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीमध्येच हिंसेच्या विरुद्ध सहजता, कोमलता, मैत्री, करुणा हे भाव आपल्यामध्ये निर्माण होणे. दुसरं शील आहे चोरी न करण्याचं शिक्षा पद मी ग्रहण करतो. याचाच अर्थ जे मूळ बीज आहे, आसक्ती, तन्हा, तृष्णा, अटॅचमेंट, मग त्याच्यासाठी पर्याय काय सांगितला? तर तथागत म्हणतात मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. जर ओरबाडण्याची सवय कमी करायची असेल तर हळुवारपणे का होईना आपल्याला देण्याची सवय लावली पाहिजे, वाटण्याची सवय लागली पाहिजे, शेअर करण्याची सवय लागली पाहिजे. आणि या माध्यमातून आपण पाहतो की ज्या पद्धतीने आपण पहिले जे 4 कर्मक्लेश आहेत, मग तो हिंसेशी निगडीत असेल, तो चोरीशी निगडीत असेल, तो व्यभिचाराशी निगडीत असेल, किंवा तो वाचिक दुराचाराशी निगडीत असेल, आपल्याला त्याच्या विरुद्ध जे जे सांगितलेलं आहे, मग ते शांती, संतुष्टी आणि साधेपणाचं पालन असेल किंवा सत्य वाचेचं पालन असेल, याचा रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अंगीकार करायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे. आणि हा अंगीकार आणि सराव हा आपला जीवन व्यवहार बनला पाहिजे. ते फक्त पूजेच्या वेळेस नैमित्तिक शब्द नकोत, तर ते आपलं जगणं झालं पाहिजे. ज्या प्रकारे आपण पाहतो की मनुष्य जेव्हा भयभीत असतो, भीतीने ग्रासलेला असतो, तेव्हा तो खोटं बोलू शकतो, तो हिंसा करू शकतो, तो फसवणूक करू शकतो, तो विश्वासघात करू शकतो. कारण भय जे आहे हे भय त्याला कसंही आणि म्हणून आपल्याला हे जे भय आहे याच्यावर कार्य करता आलं पाहिजे, त्याच्यातून मुक्त होता आलं पाहिजे. आणि म्हणून या कारणांना, या गोष्टींना नीट समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणून बुद्ध म्हणतात 4 कर्मक्लेश, हिंसा, चोरी, व्यभिचार आणि खोटं बोलणं, वाचिक दुराचार, हे 4 कर्मक्लेश न करणं. पुढे जाऊन बुद्ध म्हणतात की ज्या कारणांमुळे मनुष्य पाप कर्म करतो, त्या पाप कर्माची जी 4 मुळं आहेत, मग ती तन्हा किंवा तृष्णा असेल, दोष किंवा द्वेष असेल, मोह किंवा अज्ञान तथा संभ्रमाची स्थिती असेल,
किंवा भय असेल, याच्यापासून आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे. आणि पुढे जाऊन मग बुद्ध म्हणतात, एवढंच करून चालणार नाही, एवढंच करून थांबणार नाही. तर मग ते म्हणतात की माणसाला संपत्ती विनाशाची, माणसाला संपत्ती विनाशाची जी 6 द्वार आहेत, त्या 6 द्वारांपासून स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे, स्वतःला थांबवता आलं पाहिजे. आणि मग सिगालाला तथागत सांगत आहेत, हे जे काही सांगत आहे सिगालाला 14 प्रकारची दुष्कर्म किंवा दुष्कृत्य, ही 6 दिशांची पूजा करण्यापूर्वीची ही पूर्वतयारी आहे. प्रिपेरिंग द कंडिशन किंवा प्रिपेरिंग द ग्राउंड. 6 दिशांची जी पूजा करायची आहे, त्या पूजेसाठी आवश्यक असणारं आंतरबाह्य परिस्थिती, वातावरण, सिच्युएशन ही तयार करण्यासाठी तथागत सिगालाला हे सगळं समजून सांगतायत. आणि मग सिगालाला ते सांगतायत की संपत्ती विनाशाची द्वारं कोणती आहेत, ज्याच्यापासून माणसाला मुक्त होता आलं पाहिजे, ज्याच्यापासून माणसाला दूर राहता आलं पाहिजे. आणि मग त्यामध्ये ते सांगत आहेत, संपत्ती विनाशाचं पहिलं कारण आहे सुरादी मादक पदार्थांचे सेवन करणं. दुसरं कारण ते सांगतात अवेळी बाहेर भटकणं. तिसरं कारण ते सांगतात नाटक तमाशे पाहण्याचे व्यसन. चौथं कारण ते सांगतात जुगार खेळणं. पाचवं कारण ते सांगतात पाप मित्रांची संगती, पापी मित्रांची संगती, दुष्ट मित्रांची संगती, किंवा आपण असं म्हणूया चुकीच्या किंवा अयोग्य मित्रांची संगती. आणि 6वं कारण ते सांगतात आळस. तथागत म्हणतात, हे सिगाला, जशी कर्म क्लेशाची 4 कारणं आहेत, जशी पाप कर्माची 4 बीज आहेत, तशीच ही संपत्ती विनाशाची 6 द्वार आहेत. याच्यापासून माणसाला दूर राहता आलं पाहिजे, मुक्त होता आलं पाहिजे. आणि मग ते हळूहळू सांगायला सुरुवात करतात, हे ग्रहपती पुत्रा, धनाचा नाश करणारी, कलह वाढविणारी, रोगाचे माहेर घर, अकीर्तीची आई, लज्जेचा विध्वंस करणारी आणि प्रज्ञेला दुर्बल करणारी अशी ही सुरा आहे. सुरा म्हणजे दारू. या वारुणीच्या नादाला जो लागला तो लवकरच आपला नाश करून घेतो. बंधू आणि भगिनींनो, इतकीच अप्रतिम अप्रतिम अशी 6 कारणं तथागत सांगतायत. पहिला काय कारण आहे, दारूच्या नशेमुळे किंवा कोणत्याही नशेमुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या धनाचा, संपत्तीचा विध्वंस होतो, संपत्ती नष्ट नाहीशी होते. दुसरी गोष्ट आहे, दारू पिणाऱ्या किंवा व्यसनी माणसाच्या आयुष्यामध्ये सदैव कलह असतात, सदैव भांडणं असतात, सदैव काही ना काही गुंते तंटे बखेडे हे ठरलेलेच असतात. चौथी गोष्ट, व्यसन दारूचं असो, सिगारेटचं असो, गुटख्याचं असो, गांजाचं असो किंवा अन्य ड्रग्सचं असो, याच्यामुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतात, माणसाचं आरोग्य बिघडतं. कुठलाही व्यसन करणारा मनुष्य असेल
तर त्याच्या व्यसनामुळे त्याची अपकीर्ती होती. त्याला लोक नावं ठेवतात, सामाजिक प्रतिष्ठा लयास जाते, घराण्याला लोक दूषण देतात, आणि नंतर ते म्हणतात लज्जेचा विध्वंस. एकदा का मनुष्य कोणत्याही नशेच्या आहारी गेला की त्याला ना लाज ना विलाज अशा प्रकारच्या स्थितीमध्ये जगणं भाग पडतं. आणि म्हणून ते म्हणतात लज्जेचा विध्वंस. आणि एकदा का मनुष्य नशेने धुंद झाला की त्याच्या जवळ असणाऱ्या उरल्या सुरल्या सर्व जागृतीचा लय होतो आणि परिणामी हा जो मनुष्य आहे याची प्रज्ञा संपून जाते. दुर्बल तर सोडाच, ती नष्ट होते. या अशा 6 गोष्टींनी सुरा किंवा दारू ही माणसाचा विनाश करते, माणसाचा नाश करते, आणि म्हणून माणसाने ती सोडली पाहिजे. अर्थात आपलाही हा अनुभव असेल, खास करून आपला समाज जर पाहिला, आपल्या वस्त्या जर पाहिल्या, मग त्या शहरातल्या झोपडपट्ट्यांमधून पाहायला मिळतात, ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यावरती असणाऱ्या समूहामध्ये पाहायला मिळतात की जी माणसं व्यसनी आहेत त्यांचं कुटुंब अत्यंत अस्वस्थ, अस्थिर, चिंतित असतं. कारण या माणसाच्या पिण्यामुळे संपूर्ण कुटुंबावरती त्याचा परिणाम होतो. मग व्यसन कुठलं का असेना, व्यसन हे व्यसन. कारण व्यसन हे माणसाला पंगू बनवतं, व्यसन हे माणसाला आधू बनवतं, व्यसनामुळे मनुष्य निष्क्रिय होतो. आणि व्यसन हे कोणतंही फुकट नसतं. साधं तंबाखूचं जरी व्यसन असलं तरी तंबाखू असेल आणि चुना नसेल तर माणसाला वणवण फिरावं लागतं त्या चुन्यासाठी. आणि मग जेव्हा आपण कोणाकडे एखाद्या गोष्टीची मागणी करतो तेव्हा मग आपल्याला 2 गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. मी एक तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी एकदा माझ्या अतिशय जवळच्या नातेवाईकांसोबत रेल्वेने प्रवास करत होतो. आणि रेल्वेने प्रवास करत असताना आमच्या लोणावळा पुणे लोकल मध्ये थेट लोणावळ्यापासून तर देहू रोड पर्यंत अनेक गवळी लोक आपल्या दुधाच्या घागरी घेऊन त्यांच्या घरच्या गाई म्हशींचं दूध हे पुण्यामध्ये, पिंपरीमध्ये, आकुर्डीमध्ये असणाऱ्या दूध डेऱ्यांसाठी घेऊन येत असतात. ही सगळी मंडळी तंबाखूचं व्यसन करणार. माझ्यासोबत जो माझा नातेवाईक होता, पॅन्ट, शर्ट, बूट अप टू डेट होता, ग्रॅज्युएट माणूस होता. परंतु त्याला अपघाताने तंबाखूचं व्यसन लागलं होतं. त्याच्याकडे पुडी होती पण चुना नव्हता. त्याने माझी नजर चुकून एका गवळ्याला इशारा केला असा. त्या गवळ्याने तो पाहिला, असं होय साहेब, चुना पाहिजे का? अहो मग त्यात काय लाजायचंय, ही घ्या डबी,
तुम्ही पण खा आणि मला थोडी द्या. आणि त्याच्यावर तो काय म्हणतो, अडाणी माणूस, तो माझ्या त्या नातेवाईकांना सांगतो, अहो साहेब लाजायचं नाही, हे तंबाखूचं व्यसन असं आहे, ना लाज ना इलाज. एकदा का जीभ वळवळली की लाज सोडून कोणासमोर पण आपल्याला असा हात मागावा लागतो, फिरवावा लागतो. त्या गवळ्याचं संभाषण ऐकून मी खूप काही शिकलो आणि म्हटलं खरोखरच, मग ते व्यसन दारूचं असो, ते व्यसन गांजाचं असो, एकदा का माणसाला ते व्यसन लागलं की मनुष्य तो कुठल्या थराला जाईल हे सांगू शकत नाही. अजून एक माझं स्वतः समोरचं उदाहरण सांगतो. पुण्याजवळील लोहगावमध्ये आमचं एक मुलांचं वसतिगृह आहे. 1984 साली मी त्या वसतिगृहावरती अधीक्षक होतो. योगायोगाने आमचं जे वसतिगृह आहे ते आपल्या बौद्ध वस्तीच्या मध्ये होतं. वसतिगृहाच्या समोरच एक आपलंच घर होतं. त्या घरामधले गृहस्थ पोस्टात कामाला होते, परंतु नंबर 1 चे पिताड. एक दिवस सकाळीच पोरांना शाळेत घालवल्यानंतर मी सहजपणे बाहेर ओट्यावर वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. ते महाशय घरातून बाहेर पडले. त्यांच्या हातामध्ये स्टोव होता. मला जय भीम केला आणि निघाले. मी पण त्यांना जय भीम केला. 20 मिनिटांनी त्यांची बायको आली, घरात गेली, आरडाओरडा करायला लागली. मी म्हटलं काय झालं हो वहिनी? अहो म्हणणे आमच्या घरात मी आताच पोरांसाठी भात शिजायला घातला होता, भात खाली उतरून ठेवलाय आणि स्टोव गायब झालाय. म्हटलं हो मी गायब नाही झाला, तुमचे मिस्टर तर घेऊन गेले तो स्टोव आता माझ्या समोर थोड्या वेळापूर्वी. मला असं वाटलं की ते रिपेअर करायला गेलेत. ती बाई धावत धावत त्याच्या मागे गेली. परत 15-20 मिनिटांनी आली, शिव्याची लाखोली वात. या महाशयाने तोपर्यंत तो स्टोव विकला आणि दारू ढोसून बसला होता. म्हणजे एकदा का दारूचं व्यसन लागलं, गांजाचं व्यसन लागलं, ड्रग्सचं व्यसन लागलं, मनुष्य घरातील वस्तू विकू शकतो. तो आपल्या व्यसनाच्या पूर्ततेसाठी तो काहीही करू शकतो. आणि म्हणून व्यसन जे आहे, मग ते दारूचं असेल, ते ड्रग्सचं असेल, ते कुठल्याही प्रकारचं असेल, व्यसन हे माणसाला अत्यंत हानिकारक आहे. आणि म्हणून बुद्ध सांगतात की संपत्ती विनाशाची जी 6 कारणं आहेत त्यामध्ये सुरा ही पहिली आहे. परंतु सुरासोबत आपण आज पाहतो आहोत की कितीतरी भयानक प्रमाणामध्ये या व्यसनांची संख्या वाढलेली आहे. जर परवा 2 दिवसापूर्वीच्या बातमीपत्र आपण ऐकलं असेल, तर त्या बातमीपत्रामध्ये मुंबईची एक धक्कादायक बातमी ऐकायला आली. मुंबईच्या एकाच इलाक्यामध्ये, एकाच ठिकाणी दिवसाला जवळजवळ 200 करोड रुपयाचे ड्रग्सचा व्यवहार होतो. किती महागडी व्यसनं असतील याची कल्पना करू शकता. आणि त्याची नशा किती बेधुंद करणारी असेल माणसाला. त्याच्यामधून होणारं शारीरिक नुकसान, त्याच्यामधून होणारं कौटुंबिक नुकसान, या कितीतरी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून बुद्धाने आवर्जून सांगितलेलं आहे, सुरापासून दूर राहा. आता सुरा ही जरी दारू असली तरी आपल्याला
सर्व व्यसनांचा इथे परामर्श घ्यायचा. पुढची गोष्ट ते म्हणतात अवेळी भटकणे. आता अवेळी भटकण्यामध्ये आपण पाहतो की ज्या माणसाला बाहेर हिंडण्याची सवय लागली त्याच्या हातून स्वतःचे रक्षण होत नाही, मुलाबाळांचेही रक्षण होत नाही, संपत्तीचेही रक्षण त्याच्याकडून होत नाही. तो रात्रंदिवस साशंक असतो, खोटं बोलण्याची त्याला सवय लागते आणि पुष्कळची संकट तो आपल्यावरती ओढवून घेतो. अर्थात यामध्ये काही लोक नक्कीच तरबेज असतात. ते आपल्या पद्धतीने गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करतात. काही लोक आपण पाहतो की ते या बाबतीमध्ये स्वतःला नाईट किंग असं म्हणतात, की जणू काही ते रात्रीचे एक प्रकारचे राजे असतात. आणि आपल्याला पाहायला मिळतं की रात्रीचं एक जगच वेगळं असतं. रात्रीचा जो जगाचा एक कैफ असतो, त्या कैफामध्ये जगणारी जी माणसं असतात, त्या माणसांना जी धुंदी असते, त्या धुंदीचा जो परिणाम आपण पाहायला मिळतो तो इतका भयंकर असतो की एक गोष्ट आहे, रात्री अपरात्री फिरताना आपल्यावर कशी वेळ येईल याची कोणीही शाश्वती करू शकत नाही. जर आपण संकटात सापडलो, एखाद्या टोळक्याच्या अधीन झालो, तर आपल्यावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्या जवळ आहे नाही ते लुबाडलं जाऊ शकतं, ते लुटलं जाऊ शकतं, आपल्याला मारहाण होऊ शकते. एखाद्या दुर्घटनेमध्ये संशयित म्हणून विनाकारण पोलिसांच्या जाळ्यात आपण सापडू शकतो. आपण जर घरचे प्रमुख असू, घरच्यांना आपली आवश्यकता असेल, परंतु आपण जर असे रात्री अपरात्री वेळी अवेळी भटकत राहिलो तर आपले घरचे सुद्धा आपल्यामुळे असुरक्षित होतात. जर एखाद्या ठिकाणी कुठे गुंडांची टोळी असेल, कारण बऱ्याचदा आपण पाहतो की बऱ्याच ज्या अकुशल घटना आहेत, हाणामाऱ्या आहेत, लूटमार आहे, चोऱ्यांचे प्रकार आहेत, हे रात्री अपरात्री घडतात. मग ते रेल्वेचं फलाट असेल, ते बस स्थानक असेल, फुटपाथ असतील, धर्मशाळा असतील, जुगारीचे अड्डे असतील, कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या रात्रीच्या अंधारात राजरोसपणे घडत असतात, राजरोसपणे चाललेले असतात. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, तथागत सांगत आहेत की अवेळी बाहेर भटकणे, रात्रीचं बाहेर भटकणे हे अपायकारक आहे, हे चुकीचं आहे, जे माणसाला नुकसान किंवा हानी करतं. तिसरी गोष्ट तथागत म्हणतात नाटक तमाशे पाहण्याचे व्यसन. आता एक शब्दामध्ये जाऊ नका, कारण ही घटना हे सूक्त 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं जे प्रचलित होतं तीच गोष्ट तथागतांनी नमूद केलेली आहे.
ते म्हणतात नाटक तमाशाचं ज्याला व्यसन लागते तो आज कोठे नाटक, नाच कोठे गायन, कोठे तमाशा आहे त्याच्या चौकशीला लागतो आणि गृहकृत्य करण्यात त्याला मुळीच सवड मिळत नाही. अर्थात ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला जर नीट पाहता आली, आज भलेही तमाशे होत नसतील पण तरी सुद्धा काही जी मंडळी आहेत ती तमाशाची रसिक आहेत. तमाशाची भाषा, खास करून तमाशामध्ये असणाऱ्या लावण्या, त्या लावण्यांचा ठेका धरणाऱ्या स्त्रियांचे अंदाज, हे पाहण्यात आणि पारखण्यात काही लोकांना रुची असते. आता भलेही कोविडमुळे तसं घडत नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी यात्रांच्या काळामध्ये गावोगावी तमाशांचे फड लागतात. पुण्यामध्ये तमाशा दर्शविणारी, दाखवणारी, प्रदर्शित करणारी काही नामांकित थिएटर्स आहेत. तिथे काही लोक जाऊन अवश्य तमाशा पाहतात. पुण्यासारख्या शहरामध्ये नाटकांचा रसिक वर्ग आहे, थिएटर्स आहेत, अनेक लोकांना सिनेमाचा छंद आहे आणि सिनेमाचा छंद आजही आपण पाहतो लोकांच्याकडे मोबाईल आहेत. मोबाईल मध्ये जरी नेटफ्लिक्स असलं, तिथे सिनेमा दिसत असला तरी काही लोकांना हौस असते की थिएटर मध्ये जाऊन आयनॉक्सच्या स्क्रीन वरती आपण सिनेमा पाहावा. त्यामुळं काही मंडळी, काही कुटुंब, काही कुटुंबातील व्यक्ती ही अशा गोष्टींच्या शोधात असतात. पुण्यामधल्या वर्तमानपत्रामध्ये एक वर्तमानपत्राचं पानच असतं की कुठल्या ठिकाणी मॅटिनीला कोणते खेळ आहेत, रेग्युलर शोला कुठले खेळ आहेत, कुठल्या नाट्यगृहाला कोणतं नाटक आहे. काही लोकांचा छंद आहे की वर्तमानपत्र आल्या आल्या पहिल्यांदा ती जाहिरातीची पानं पाहतात की कुठला खेळ कुठे लागलेला आहे आणि आपण कधी जाऊन त्या खेळाला आपण पाहणार आहोत. आणि जेव्हा अशा प्रकारे बाहेर ख्यालीपणा किंवा बाहेर जेव्हा मनुष्य गुंतलेला असतो तेव्हा त्याच्या शक्तीचं विभाजन होतं. आणि जेव्हा शक्तीचं विभाजन होतं तेव्हा असा जो मनुष्य आहे तो गृहकृत्यामध्ये कमी पडतो. कारण असे व्यासंग, असे छंद, अशा सवयी या जरी एकट्याला असल्या तरी आपण पाहतो की सहजपणे का होईना आपण मित्र परिवार जमा करतो आणि बऱ्याचदा अशा मित्रांच्या सहवासामध्ये, घोळक्यामध्ये, अड्ड्यामध्ये माणसांचा प्रचंड वेळ जातो, प्रचंड शक्ती जाते आणि त्यामध्ये आपण अडकून पडल्यामुळे जीवनामध्ये जे चांगलं करणं गरजेचं आहे, जे आपल्या परिवारासाठी, मुलांसाठी, गृहकृत्य दक्ष कृत्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे त्याच्याकडे माणसाची डोळेझाक होते. एक प्रकारे आपल्याला त्याचा छंद जडतो, त्याचा व्यासंग जडतो.
आणि मनुष्य त्या व्यासंगामध्ये अडकून पडतो. जणू काही त्याची धुंदी त्याला प्रभावित करत असते. आणि मग आपण पाहतो की चौथं कारण तथागत सांगतायत ते म्हणजे जुगारीचा छंद किंवा जुगार खेळणं. आणि ते म्हणतात जुगाऱ्याला जर पैसा मिळाला नाही तर त्या पैशाबरोबरच तो दुसऱ्याचे वैर संपादन करतो. त्यात पैसा घालविला तर त्याचा तो शोक करीत असतो. जुगाऱ्याच्या वचनावर कोणी विश्वास ठेवत नाही. आप्तइष्ट त्याचा तिरस्कार करतात. जुगारी तरुणास हा काय जुगारडा बायकोला पोसणार असते म्हणून कोणी मुलगी देत नाही. अर्थात जुगारीचे अनेक प्रकार आहेत. आजकाल राजरोसपणे आपण पाहतो खेलो रम्मी खेलो असा पण एक खेळ पाहायला मिळतो की ज्यामध्ये माणसांना परावृत्त केलं जातं की त्यांनी ऑनलाईनही काही खेळ खेळावेत, त्या जुगारींमध्ये अडकावं. आणि मग जुगारी जर मनुष्य असेल तर त्याला आयतं कमावण्याचं एक त्याचा मनसुबा होतो. कष्ट करण्यापेक्षा आपण मटका लावावा, आपण लॉटरी लागावी, आपण 3 पत्ते खेळावेत, आपण रमी खेळावी. आणि प्रत्येक जण खेळतो हा जिंकण्यासाठी. परंतु जेव्हा 4 जण 6 जण मिळून एखादा जुगार खेळतात तेव्हा एकच जण जर जिंकत राहिला तर त्याच्या जिंकण्यामुळे तो एकटा मनुष्य त्या 5 जणांचा सहज आणि आपोआप शत्रू बनतो. आणि मग आपण पाहतो की अशी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये ईर्ष्या असते, एकमेकांचा द्वेष असतो, एकमेकांच्या प्रती त्राग असतो, एकमेकांच्या प्रती चीड असते, एकमेकांना ओरबाडण्याची भावना असते, कपट कारस्थान असतं की मीच कसा जिंकेल. मग एखादं पत्ता लपवणं, तिरक्या नजरेनी समोरच्याच्या हातात असणारे पत्ते पाहणं, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या क्लुप्त्या मनुष्य करायला लागतो. जुगारीत लावण्यासाठी उसनवारी करतो मनुष्य आणि उसनवारी घेतलेली ही जिंकण्याच्या भरवशावर असते. पण जेव्हा जिंकण्याऐवजी पराभव होतो तेव्हा मग ज्या वचनावरती पैसे आणलेले असतात त्याला परत देताना खोटी कारण सांगावी लागतात, खोटे बहाणे सांगावे लागतात. आणि अशा प्रकारच्या खोट्या व्यवहारामधून जुगार खेळणाऱ्या माणसाची विश्वासार्हता उडते. जेव्हा विश्वासार्हता उडते तेव्हा अशा माणसावरती घरातले, बाहेरचे, समाजातले कोणीही मनुष्य विश्वास ठेवत नाही. आणि जेव्हा विश्वास उडतो तेव्हा खरोखर गरज असताना सुद्धा अशा जुगारी माणसाला मदत मिळत नाही. जुगारी माणसाशी जुगारी असल्याने समानशीलाच्या माणसाशिवाय चांगली माणसं आपले संबंध ठेवत नाहीत, आपले ऋणानुबंध जोडू इच्छित नाहीत. त्यांना ते नकोसं वाटतं, त्यांना त्याच्यापासून दूर राहावंशी वाटतं. आणि जसं म्हटलेलं आहे की जेव्हा मनुष्य जुगारी आहे अशी बातमी त्याच्या आप्तेष्टांमध्ये, मित्रपरिवारामध्ये असेल तेव्हा जुगारी मनुष्य आपल्या पोरीला सांभाळण्यास असमर्थ आहे.
तो आपल्या पोरीचं आयुष्य कडेला नेऊ शकत नाही. अशामुळे कोणीही शहाणा बाप आपली मुलगी जुगारी माणसाला देत नाही. आणि म्हणून जुगार खेळणारा जर असेल तर जुगारी माणसाला जेव्हा त्याचा पैसा जातो तेव्हा तो अत्यंत दुःखी असतो, तो शोकमग्न असतो, तो निराश असतो. आणि या निराशेची परिणिती बऱ्याचदा जुगारी माणूस व्यसनी सुद्धा असतो. कारण हारल्यामुळे जे प्रचंड मोठं नुकसान होतं त्याचं शल्य, त्याचं दुःख विसरावं म्हणून बऱ्याचदा जुगारी मनुष्य व्यसनाधीन पण होतो. त्याच्यामुळे तो जो शोक आहे त्या शोकाचा परिणाम त्याच्या व्यसनाधीनतेमध्ये होतो. एखाद्या वेळेस जिंकला तर जिंकून तो यशस्वीपणे घरी पोहोचतो पर्यंत ज्यांच्या सोबत तो जिंकलाय त्यांचं वैर सोबत घेऊन त्याला धावत पळत घरी जावं लागतं. कारण जे हरलेले असतात ते हताश आणि निराश असतात आणि ते त्यांचा त्रागा भांडणाच्या माध्यमातून काहीतरी क्लुप्ती काढून त्याच्यावर व्यक्त करत असतात. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की जुगारपणाची सवय, जुगार खेळणं हे अत्यंत धोकादायक आहे, अत्यंत वाईट आहे आणि संपत्ती विनाशाचं ते द्वार आहे. बंधू आणि भगिनींनो, अतिशय हळुवारपणे 14 पद्धतीने 14 प्रकारे आर्य ज्याला म्हणूया पूजेची तयारी कशी करायची याची माहिती भगवान बुद्ध सिगाल्याला देत आहे. त्याच्यापैकी आपण 4 कर्मक्लेश पाहिलेले आहेत. ज्या घटनांमुळे ज्या कारणांमुळे पापकर्म घडतं ती 4 पापकर्म पाहिलेली आहेत. आणि संपत्ती विनाशाची 6 पैकी 4 कारण आपण पाहिलेली आहेत. पहिलं कारण आपण सुरादी मादक पदार्थ अर्थात दारूच्या व्यसनाचा परिणाम पाहिलेला आहे. दुसरं कारण आपण अवेळी बाहेर भटकण्याचं कारण पाहिलेलं आहे. तिसरं नाटक, तमाशे किंवा कोणत्याही प्रकारच्या गोष्टींच्या छंदाचं कारण आपण पाहिलेलं आहे. आणि चौथं कारण जुगारीचं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपला वर्ग होणार नाही, कारण पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या ऐवजी उर्गेन संघरक्षित यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ याच वर्गाच्या वेळेत आपण आदरणीय धम्मचारी लोकमित्र यांचं व्याख्यान ऐकणार आहोत. परंतु त्याच्या पुढच्या गुरुवारी निश्चितच आपण जी काही शिकवण आहे सिगालवाद सुत्ताची आणि त्याच्या पुढची जी 2 अंग आहेत पापी मित्राचा सहवास आणि त्याचा होणारा परिणाम आणि आळस, यांना पाहून मग खऱ्या अर्थाने आर्य धर्मानुसार 6 दिशांची पूजा कशी होते किंवा कशी केली जाते आणि त्या 6 दिशा कोणत्या हे तथागतांनी कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने या सिगाल्याला पटवून दिलेलं आहे ते पाहणार आहोत. जे काही आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे त्याचा विचार करू शकता, त्याचं चिंतन करू शकता. आणि जसं मी सांगितलं मागच्याही वर्गामध्ये, हा जो वर्षावासाचा कालखंड आहे फक्त वाचून आणि ऐकून स्वतःला धन्य समजू नका. चिंतन करा आणि होता होईल तो या कालखंडाचा चांगला सदुपयोग करून ज्या धर्म शिकवणी
आपल्याला आपल्या जीवन व्यवहारात आणता येतील त्यांना निश्चितपणे आपण आणण्याचा प्रयत्न करावा. तर एवढंच बोलून मी माझं लांबलेलं प्रवचन या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय भीम.